खुपते तिथे गुप्ते खुपते तिथे गुप्ते. आता वेळ झालेली आहे ती दिल से राऊंडची. आम्हाला ऐकायची इच्छा आहे की विनय काका कोणाला फोन लावतात. तर मला सांग, ज्यांनी फोन आजपर्यंत कधी वापरलेला नाही, ज्यांना फोन माहीत नाही, अशानं सुद्धा लागतो ना फोन. हा नमस्कार. नाही, महाराजांशी बोलायचंय. शिवाजी महाराजांशी बोलायचंय. मी महाराष्ट्रातनं बोलतोय. विनय आपटे नाव आहे माझं. बघतोय मी त्यांचा. माझ्या दृष्टीने आदर्श पुरुष आहेत ते. 1-2 मिनिटं माझी तक्रार त्यांच्या कानावर घालायची. हा महाराज, मुजरा करतो. कसं आहे महाराज, सगळीकडे तुमचे पुतळे आहेत. मंत्रालयाच्या दारात तुमचं तैलचित्र आहे. विमानतळाला तुमचं नाव आहे. तुमच्या नावाने रेल्वे टर्मिनस आहे. पण असं असून सुद्धा तुम्ही घालून दिलेली जी आदर्श तत्व आहेत, मग ती समाजकारणाची असोत, राजकारणाची असोत, ती कोणी पाळताना दिसत नाही हो. हा म्हणजे खरं वास्तविक हे पुतळे उभारायचे ते तुमच्यापासून स्फूर्ती घेऊन उत्तम राज्यकारभार किंवा समाजकारण करता यावं याच्यासाठी आदर्श म्हणून उभारायचे. तसं कोणी करताना दिसत नाही. म्हणजे बघा ना, तुमच्या काळामध्ये 19 वर्ष धान्यांचे भाव हे स्थिर होते. आज दर 2 महिन्यांनी 19% धान्याचे भाव वाढत आहेत आणि त्याच्याबद्दल कोणाला काही फारशी पडलेली नाही. बलात्कारी माणसाचे 2 हात आणि 2 पाय तुम्ही तोडायची शिक्षा देत होतात. आजकाल राजरोस आबालवृद्धांवर अबलांवर बलात्कार होत आहेत. ती अरुणा शानबाग बघा ना, तो सोहन सिंगनी तिच्यावर बलात्कार केला, 7 वर्षाची शिक्षा होऊन तो सुटला. ती बिचारी 35 वर्ष अंथरुणाला खिळून आहे. हा, देशद्रोहाला तर टकमक टोकच दाखवत असत साहेब. तशा शिक्षा आपण दिल्या आहेत. आणि इथे देशाविरुद्ध युद्ध पुकारणारा बिर्याणी मागण्याची हिंमत करतो आज. नाही, कसं आहे की हे सगळं सावरायला पाहिजे आणि तुमच्याशिवाय दुसरा कोणीही माणूस आम्हाला दिसत नाही. तेव्हा तुम्ही पुनर्जन्म घ्या अशी एक विनंती करायला मी तुम्हाला फोन केला. आणि केवळ माझी इच्छा नाही, महाराष्ट्रातल्या समस्त जनतेची इच्छा आहे की पुन्हा इथे महाराज यावेत आणि या सगळ्याची घडी बसवावी. ते जर नाही झालं ना तर आपण फार वेगाने अराजकाकडे निघालो होत असं मला वाटतं. नाही, फार वेळ घेणार नाही. हो, मला कल्पना आहे. नाही, मी मोठं धाडसच केलं तुम्हाला फोन लावायचा. आभारी आहे महाराज. मुजरा करतो परत. हा, हो सांगतो, सगळ्यांना सांगतो. हो, ठेवतो फोन. सगळ्या नालायक बेमुरवतखोर हरामखोरांचा बंदोबस्त करतो म्हणले, काळजी करू नको. वा 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 वा, खूप छान फोन लावला तुम्ही, खूप छान. आता सुधीर काका. हा नमस्कार. पुलं ना? ते म्हणतात मलाच केलेलं. नाही, तुम्हाला फोन केल्यानंतर इतक्या वर्षाची सवय अशी आहे की सुनीताबाई आधी घेतात आणि द्यायचा का नाही तुम्हाला ते ठरवून मग देतात. म्हणून पुलं ना असं विचारून घेतलं. मला मनापासून बरं वाटलं तुमचा आवाज ऐकून. खरं सांगू का, तुमचं जे साधं सोपं अनौपचारिक बोलणं, कुठेही आवाज न लावता बोलणं, अलंकारिक न शब्द वापरता बोलणं, तुम्हाला सांगतो असं म्हणत या हृदयीचं त्या हृदयी जाऊन बोलणं, या तुमच्या बोलण्यामुळेच तर मला बोलण्याची गोडी लागली हो. आणि म्हणून बोलता बोलता, मुलाखती घेता घेता आता मुलाखत द्यायला गुप्त्यांच्या पुढ्यात उभा राहिलोय. हे फक्त तुमच्यामुळे. तुमची आठवण अहो येते म्हणजे काय, सतत येत असते. आणि कुठेही, अगदी एअरपोर्टवर गेलं ना तरी एकदम आठवतं मॉरिशस. तुम्ही किती साध्या साध्या गोष्टीत गंमत आणत होता तो. हा म्हणजे तुम्हाला आठवत असेलच नक्की मी काय विचारतोय. मॉरिशसला परतीच्या वाटेवर असताना तिथल्या एका ड्युटी फ्री शॉपमध्ये शोकेसमध्ये एक पैशाचं, हा तीच सांगतोय, तीच आठवण देतोय तुम्हाला. पैशाचं पाकिट लेदरचं तुम्हाला दिसलं आणि तुम्हाला खूप आवडलं. तुम्ही त्याला विचारलं की केवढ्याला आहे, आणि त्यांनी जी किंमत सांगितली ती ऐकल्यानंतर तुम्ही पटकन म्हणाला होतात, मग आतमध्ये काय ठेवू. आणि
अहो इतक्या वर्षानंतर आता ही आठवण मी जागी करून तुम्हाला देत असताना गुप्तेही खतखता हसतायत. विनय आपटे गंभीर वळणाचा तोही हसतोय. तो तर तुमच्या पार्ल्याचाच. हो आहे ना, माझ्या शेजारीच बसलाय. होय, तुम्हाला खरं सांगू, इतकं अनौपचारिक बोलणं खूप प्रयत्न करून सुद्धा जमत नाही हो. तुमचा वर्कशॉप तुम्ही कधी घेतला नाहीत बोलण्याचा, तुम्ही कधी बोलण्याचे क्लासेस घेतले नाहीत, पण तुमचं बोलणं ऐकता ऐकता आम्ही बोलण्याच्या गोष्टीतली माणसं बरंच काही शिकत गेलो. ते आम्ही कधी विसरूच शकणार नाही. वर्षभरच एक गोष्ट आठवली, तुम्हाला कसं सुस्त, मला खरंच कमाल वाटते. तिथेच माणिकबाईंची मुलाखत घ्यायची वेळ आली आणि माणिकबाईंचं माहेरचं नाव माणिक दादरकर, सासरचं माणिक वर्मा, माणिक अमर वर्मा. मी त्यांना विचारलं की हां हां आठवत आहे ना? हो हो, तुम्ही त्यांच्या शेजारी होतात. होय, की माणिक दादरकरची माणिक वर्मा होताना तुम्हाला तुमचं कुठलं भावगीत उपयोगी पडतं? त्यांनी काही उत्तर द्यायच्या अवधी तुम्हीच माझी विकेट घेतली होती की तिच्या उगाच वर्मावर घाव घालू नकोस. त्यानंतर मी पटकन म्हटलं की त्यांच्या वर्मावर घाव घालणारा मी कोण? त्यांचा वर्मा अमर आहे. आणि हे उत्स्फूर्त सुचल्यावर तुम्ही जी माझी पाठ थोपटलीत ना, त्यांनी मला उत्स्फूर्त बोलण्याची जी बळकटी आली ना, ती आत्ता या क्षणापर्यंत टिकून आहे. त्यामुळे तुम्हाला केवळ वंदन करण्याकरता, तुम्हाला तुमचं स्मरण जागवण्याकरता. हो, स्मरण म्हणजे नाही, मला माहिती आहे ते म्हणतात की मी अजून पोचलेलो नाहीये आहे. अरे, आणि खरंच तुम्ही आमच्या मध्येच आहात हो. तुमचं एक वाक्य तर कोणीही रसिक आणि आम्ही कोणीही बोलण्याच्या जमातीतले विसरूच शकणार नाही. जन्म आणि मृत्यू या दोन्हीच्या तावडीतनं सापडून नियतीने चालवलेली आपली फसवणूक बघितली ना, की आपुलकीनं जमणाऱ्या रसिकांची हसवणूक करण्यापलीकडे आपल्या हाती काय उरतं? आत्ता गुप्ते काय, मी काय, विनय काय, इथे जे आत्मीयतेनं रसिक जमलेत ना, आणि हा खुपते तिथे गुप्ते कार्यक्रम घराघरात बघतायत ना, त्यांना ही तुमची रसिकांबद्दलची आत्मीयता, ही माझी आठवण त्यांच्याही मनात जागती राहावी म्हणून तुम्हाला फोन केला. पुन्हा एकदा तुम्हाला शतशः प्रणाम. आणि आता आपण थेट प्रश्न त्यांना विचारणार आहोत, कारण राऊंड आहे तो म्हणजे रॅपिड फायर. विनय काका, आवडता अभिनेता चिन्मय मांडलेकर की उपेंद्र लिमये? उपेंद्र लिमये. कोणत्या जर्नलिस्टनी जास्त प्रभावित केलंय, बरखादत का वैजयंती आपटे? कोणत्या पक्षांनी देशाचे जास्त वाटोळे केले, बीजेपी का काँग्रेस? ज्यांनी जास्त वर्ष राज्य केलं त्यांनी जास्त वाटोळा केलं. कुणाचे विनोद जास्त आवडतात, शिरीष कणेकरांचे का गाडगिळ्यांचे? गाडगिळ्या. आवडती अभिनेत्री सविता प्रभुणे का नीना कुलकर्णी? दोघींबरोबर कामं केलेत मी. हा बघा, एक तरी प्रश्न मिळाला की तुम्हाला ज्यांनी कात्री हो ना. पकडलेला आहे. आणि इथे नीना कुलकर्णी. सुधीर काका, कोणता निर्माता जास्त फटकळ आहे, सुधीर भट का विनय आपटे? विनय आपटे. माधुरी अर्थात माधुरी दीक्षित कुणाच्या जास्त जवळ आहे, शरद उपाध्ये की सुधीर गाडगीळ? सर्वांशी अंतर ठेवू नये. कुणाची मुलाखत घ्यायला जास्त आवडतं, बाळासाहेब ठाकरे की शरद पवार? बाळासाहेब ठाकरे. कुठला संपादक जास्त आवडतो, भरत कुमार राऊत का कुमार केतकर? कुमार केतकर, कारण भारत कुमार राऊत आता खासदार आहे. कोण जास्ती आवडते, वैशाली की मस्तानी? दोन्ही माझ्या ओळखीचे नाही आहेत. अहो, आम्ही पुण्यातल्या हॉटेलची नावं सांगितली. वैशाली हॉटेल, आणि म्हणजे वैशालीचा डोसा आणि मस्तानीचा आईस्क्रीम. तुम्हाला वैजूताईंची वर्ण फरमाईश आहे की तुम्ही वेगवेगळे फेरीवाल्यांचे आवाज काढवता, तर ते काढून दाखवा असं सांगितलं. काय, जुन्या पुण्यामध्ये माझ्या लहानपणी जे फेरीवाले होते त्याच्यावरनं वेळा ठरायच्या. म्हणजे तो फेरीवाल्याचा तो आवाज ऐकला की किती वाजलेत कळायचं. रविवारच्या सकाळी हरभरा मूग मटकी मोडायची, हरभरा मूग मटकी मोडायची असा कडधान्यवाला यायचा. किंवा दुपारच्या वेळेला मेळण्याची मोडा मोडवाला यायचा. अच्छा. अशापासून ते
वासुदेवापर्यंत अनेक जण रस्त्यावरनं जायचे. ते निखळ जुनंपण होतं त्या काळातलं. छान मूड आहे आणि आनंददायी कार्यक्रम आहे म्हणून त्याच मूडमधली एक कविता आहे. खरं म्हणजे आपण एकटेच सुखात जगत असतो. एका दुर्लभ क्षणी एक चेहरा आपल्याला भेटतो. अक्कल गहाण पडते, भेजा कामामधून जातो. अक्कल गहाण पडते, भेजा कामामधून जातो. तरी आपण चक्क उघड्या डोळ्यांनी आपण चक्क लग्न करतो. टक्क उघड्या डोळ्यांनी आपण चक्क लग्न करतो. त्या चेहऱ्याचं असली रूप मग आपल्याला कळतं. बायको नावाचं वेगळंच प्रकरण आपल्या पुढ्यात येतं. हा दारुण मनोभंग अगदी झालाच पाहिजे का? सगळ्या मुलींचं लग्नानंतर असंच होतं का? आपण कविता करू लागलो की तिला फोडणी सुचते. शुभ्र टिपूर चांदण्यात तिची अक्क जांभई देते. मैत्रिणी भेटल्या की बाजारात तासन तास तिष्ठत ठेवते. मित्रांच्या घोळक्यामधून मात्र ओढून आंघोळीला काढते. काळीज नावाचा जिन्नसच तिचा ऍबसेंट असतो का? सगळ्या मुलींच्या लग्नानंतर असंच होतं का? बायको फार चांगली जेव्हा ती मैत्रीण असते. मैत्रीण फारच चांगली कारण ती बायको नसते. खूप मजा आली आज. थँक्यू व्हेरी मच सुधीर काका. लोक हो, आजच्या परीक्षेत मी पास झालोय असं मला माझ्या दोन्ही गुरूंनी सांगितलेलं आहे. इथे पावती दिलेली आहे. पण तुमच्या लेखी मी पास झालो का हे मला नक्की कळवा. आमचा पत्ता आहे खुपते तिथे गुप्ते, झी मराठी 135 कॉन्टिनेंटल बिल्डिंग, डॉक्टर ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई 400018. चूक भूल द्यावी घ्यावी कायमच पात्र तुमचा लाडका कार्यक्रम खुपते तिथे गुप्ते.